Hello friends, welcome you all in Maths by Avinash Kanpure. तर पहा आपण रिस्पॉन्स शीट तर आपण आधी सॉल्व्ह केलेले आहेत, पण आता त्याच रिस्पॉन्स समाज कल्याणचे जे आहेत रिस्पॉन्स शीटचे आपण बरेचसे पेपर आपण सॉल्व्ह करून आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. आता आपण त्याच्यातले काही क्वेश्चन काढणार आहोत जे की येणाऱ्या ज्या तुमच्या टीसीएस ज्याही एक्झाम घेणार आहे सरळ सेवा वगैरे, तर त्यासाठी हे खूप युजफुल ठरू शकतात. मग मग तुमची एमटीएस मराठीमधून जी होणार आहे ती असू द्यात किंवा एसएससी जीडी असू द्यात, रेल्वेची एक्झाम असू द्यात, तर त्यासाठी हे युजफुल ठरणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन आहे पहा. In a division sum, the divisor is 4 times the quotient and 6 times the remainder. If the remainder is 18, what is the dividend? क्वेश्चनचं म्हणणं काय पहा. आधी आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपला हे जे भागाकार असते, आपण जो भागाकार आपण करत असतो पहा. याच्यामध्ये इथं काय असते, आपला डिवायझर असते, हा डिवायझर असते आणि हा कोशियंट असते. ठीक आहे. आणि हा आपला डिव्हिडेंड असते, डिव्हिडेंड. आणि जो शेवटी राहते बाकी जे येणार आहे ते काय असते, रिमाइंडर असते. रिमाइंडर असते आपला. ठीक आहे, रिमाइंडर आहे त्या. आता यांनी क्वेश्चन मध्ये काय म्हटलं पहा. आणि याच्यावरून आपल्याकडे एक आधी एक कन्सेप्ट पहा काय डिलिव्हर होते, तर डिवायझर इंटू कोशंट, म्हणजे डिवायझर इंटू कोशंट प्लस आपला रिमाइंडर इज इक्वल टू काय असते, हा डिव्हिडंड असते. काय असते, डिव्हिडंड असते. ठीक आहे. यालाच आपण नंबरही म्हणू शकतो तो. ठीक. आपल्याकडे नवीन फॉर्म्युला तयार होते पहा इथं. आता हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे समजणं काय असते, गरजेचं असते पहा. आता क्वेश्चन मध्ये काय म्हटलं यांनी, आपल्याला काय डिव्हिडंड काढायचा आहे, म्हणजे याची व्हॅल्यू काढायची आहे डिव्हिडंडची. इन अ डिव्हिजन सम द डिवायझर इज 4 टाइम्स द कोशंट. डिवायझर काय आहे, हा जो डिवायझर आहे हा काय आहे, 4 टाइम्स आहे. ठीक आहे, कोशंटच्या. अँड द 6 टाइम्स द रिमाइंडर, हा जो डिवायझर आहे हाच काय 6 टाइम्स आहे रिमाइंडरच्या. इफ द रिमाइंडर इज 18, मला एक सांगा, हा रिमाइंडरच जर 18 असेल, 18 असेल, तर ह्याच्या 6 पट काय आहे, डिवायझर आहे. हा आहे रिमाइंडर आणि डिवायझर किती आहे, 6 पट आहे. म्हणजे 18 पंच 90 18 असं कष्ट जसे 108 होईल, हा होईल डिवायझर. आणि कोशंटच्या डिवायझर काय आहे, डिवायझर जो आहे हा हा कोशंटच्या काय आहे, 4 पट आहे. म्हणजे आता 27 जर 4 पट जर हा असेल, तर 4 ने याला जर डिवाइड केलं 27 येतात. म्हणजे 27 चे 4 पट 108 होतात पहा, हे होतील 27. हे जे आहेत कोशंटच्या 4 पट डिवायझर आहे. म्हणजे हे जर 27 असतील तर हा 108 आहे, किंवा हे जर 108 असतील, डिवायझर जर 108 असेल, तर त्याला 4 ने डिवाइड करा, आपले 27 येतील. ठीक आहे. म्हणजे आपल्याला डिवायझर, कोशंट आणि रिमाइंडर भेटलेला आहे. आता आपण याला सॉल्व्ह करू शकतो. क्वेश्चनला पहा. व्हॉट इज द डिव्हिडंड. आता डिव्हिडंड म्हणजे काय, तर हा डिव्हिडंडचा आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे बेसिक, जो की माहित पाहिजे. प्रत्येक चॅप्टरचा एखादा बेसिक फॉर्म्युला असते, तसा या नंबर सिस्टम मध्ये हा जो चॅप्टर आहे, रिमाइंडर वगैरे काढणे, क्वोशंट काढणे, डिव्हायझर काढणे, त्यासाठी हा बेसिक फॉर्म्युला आहे पहा. डिव्हिडंड इंटू क्वोशंट. डिव्हिडंड किती आहे, 108. 108 इंटू क्वोशंट किती आहे, 27 प्लस रिमाइंडर किती आहे, 18. आणि हे बरोबर काय आपला डिव्हिडंड येईल. काय डिव्हिडंड. आता याला त्याला पूर्ण सॉल्व्ह करण्याची गरज नसते पहा. 7 8 56 आले. ठीक आहे. युनिट डिजिट आता याचा 6 आला आणि 6 अधिक 8 किती होईल, 14. 14चा युनिट डिजिट आहे 4, म्हणजे युनिट डिजिट 4 आहे. आणि हेच आपलं काय आन्सर आहे, कारण इथं कोणाचा युनिट डिजिट 4 नाहीये पहा. आता एक्झाम मध्ये हे करणं थोडंसं तुम्हाला जर क्लिक झालं तिथं, अं, तरच हे तुम्ही असं सॉल्व्ह करू शकता. नाही तर मग तुम्ही इथं कॅल्क्युलेशन करत बसाल आणि कॅल्क्युलेशन मध्ये पूर्ण वेळ आपला वाया जाईल. कारण हे ज्या भरतीमधले आपण प्रश्न घेतलेले आहेत, समाज कल्याण भरतीमधले, हे प्रश्न जे आहेत असे त्या विदिन टाईममध्ये सॉल्व्ह होणारे नाही आहेत. जर तुम्ही पूर्ण ॲन्सर काढत असाल तर. यासाठी जो अप्रोच वापरायचा आपल्याला, युनिट डिजिट, डिजिट सम, हा अप्रोच आपल्याला वापरायचा आहे. अदरवाईज आपल्याला सॉल्व्ह जर करायचं तर आपण करू शकतो. आता 27 ला मी 9 आणि 3 लिहू शकतो. म्हणजे 108 गुणिले 9 गुणिले 3 लिहू शकतो आणि प्लस 8. आता याला जर हे मी सॉल्व्ह केलं, ते होतील 972 गुणिले 3 अधिक 18. आता याला सॉल्व्ह केलं तर किती होतील, 3 दुनी 6, 3 7 21, 1 हातचे आले 2, 3 9 27 आणि 2 29. आता प्लस याच्यामध्ये 18 ऍड केले तर किती होतील आपले, 6 8 14, 4, हातचा आला 1, हे 3 आणि हे
29, 29, 34 हे आपला ॲन्सर आहे. पण एवढं करायची गरजच नाहीये पहा. इथं मी तुम्हाला युनिट डिजिटची कन्सेप्ट सांगितली आहे. त्यांना जरी तुम्ही सॉल्व्ह केलं, तरी हे क्वेशन सॉल्व्ह होतात पहा आणि अशाच प्रकारचे क्वेशन तुम्ही जेवढेही आता तुम्ही जर पेपर दिला असेल समाज कल्याणचा जेवढ्याही पदांसाठी, तुम्ही प्रत्येक पेपरमध्ये पहा याच पॅटर्नचे क्वेशन आलेले आहेत आणि आता असं नाही की आपण जे प्रिव्हियस जुनाट रटाळवाण्या पद्धतीने आपण शिकत आहोत. आपल्याला काहीतरी ॲडव्हान्स मेथड याच्यासाठी काढावी लागेल. जसं की आता इथं आपण युनिट डिजिट वगैरे आपण किंवा डिजिट सम आपण आता सांगणारच आहोत तुम्हाला जसं-जसं क्वेशन येतील तसं. आणि क्वेशनला कसं डील करायचं आता एखादं असं नाही की एकच क्वेशन हा असा आलेला आहे. याच्यासारखे आणि याच्यापेक्षाही कठीण-कठीण प्रश्न या ज्या शिफ्टचा आता पेपर आहे याच्यामध्ये आले होते पहा. त्यापैकी आता आपण ही जी कन्सेप्ट आहे मला असं वाटतं ही क्लिअर झाली असेल या क्वेशनच्या माध्यमातून. आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन क्वेशन सोबत. आता याच क्वेशनची अशा क्वेशनची तुम्ही प्रॅक्टिस करा. तुम्हाला असे क्वेशन तुम्हाला रेल्वे, एस-एस-सीच्या पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. आता आर-पी-एफचे वगैरे क्वेशन पेपर आन्सर की झालेले आहेत, तर त्या तुम्ही पाहून घेऊ शकता. त्याच्यातही तुम्हाला अशा टाइपचे क्वेशन मिळतील. ठीक आहे फ्रेंड्स, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कन्सेप्ट सोबत.